कैसे हो बहिर जी? राजे राजे? हाँ हाँ, हमारी पनाह में जो आते हैं वो राजे ही बन जाते हैं। आप तो हमारे अपने हैं। असं असन तर मग आमच्या दादासाहेबांवर हल्ला? देखो बहिर जी, दोस्ती हो या दुश्मनी, हम दोनों ही को पूरी रफाकत से निभाते हैं। संता जी ने अगर हमारा साथ निभाया तो हम उन्हें भी पूरे एहतमाम से बख्श देंगे। खैर, हमने हमला किया इस बात को आप मद्देनजर रख रहे हैं तो धनाजी ने अगुवाई की इस बात को नजरअंदाज ना करें। त्यांचा तर खांडोळी करायची वाटते, ज्यांनी आमच्याच पाठीत खंजीर खुपसला। करनी है, करनी है आपको। हाँ देखो बहिर जी, संता जी हो या धनाजी, दोनों में से एक को हमें खत्म करना है। अगर आपके भाई ने हमारा साथ दिया तो हम उसे बख्श देंगे, लेकिन आपको धनाजी को खत्म करना होगा। सोच लो। बहिर जी, आप हमारे अपने हैं और इसी लगाव से हम आपको एक मशवरा दे रहे हैं। आपके भाई की राह के कांटे को उखाड़ कर फेंक दो। झालं बघा, आता काय भी नाही व्हायचं। लवकरच बरी व्हाशाला। शुक्रिया, आप सही वक्त पर पहुंचे और हमारी जान बचाए। अहो, जीव वाचवणारा तो परमेश्वर, त्यांनी आम्हाला इथे येळत धाडलं इतकंच। चला, तुम्ही कोण कुठल्या सांगितलं नाही सा? आप हमें नहीं पहचानती? पूरी कायनात हमें फक्र जहां के नाम से पहचानती है। मुगलिया सल्तनत के बादशाह शहजादे आलम कामबख्श की बेगम है हम। क्यों? ताज्जुब हुआ? आपने किसकी जान बचाई है ये जानकर हैरान हो ना आप? फिक्र ना करें, हम जरूर आपकी कद्र करेंगे। ये लीजिए। नाही जी, नको, हे असं काय आम्ही घेत नाही। गरीब आहोत पण मनाची श्रीमंती बक्कळ आहे। गांव के किसी किसान की औरत लगती। अगदी बरोबर ओळखलीस बघा। इथं गावातच राहतो, जानकी नाव माझं। ये ऐसी हालत में शमशीर चलाती हो? वय, अहो ते इथं लुटारूंचा लय धोका आहे, तलवार बाळगावी लागते। परिस्थितीनं शिकवलं। बरं, तुम्ही इथून मोरा गेला ना तर तुमची छावणी लागल। तुम्हें कैसे मालूम? ते म्हणलं ना आम्ही, इथल्या दऱ्या डोंगरात फिरकणारी माणसं आम्ही। इथल्या झाडांना किती फांद्या फुटल्यात हे सुद्धा पाठ आहे आम्हाला। ठीक है, हम चलते हैं। शुक्रिया।
म्हणजे औरंगजेबाची सून आहे तर? अहा. फक्त कामबख्शी बेगम. तिच्या बोलण्यातून तरी हेच जाणवलं, औरंगजेबाची तिच्या लेखी काळी मात्र किंमत नाही. औरंगजेबाचे स्वतःचेच लोक त्याला संपवायला लागलेत. हे मात्र आपल्या चांगल्याच पथ्यावर पडलंय. शेरनी थी वो, शेरनी. दहाड़ भरते आई और एक ही झटके में दुश्मनों का खात्मा कर दिया. नजरों में अंगार खुल रहे थे उसके. ये और शमशीर मानो हाथों में बिजली लिए घुमा रही थी. एक औरत और इतनी तेज, कौन थी ये? ताराबाई. वो ताराबाई थी. आप इतने यकीन के साथ कैसे कह सकते हैं ये? हम यहाँ की हवा से भी वाकिफ है शहजादे. एक शेरनी की दहाड़ नहीं पहचानेंगे? ये कपड़ा देखिए. ये मरहट्टों का लिबास है. वो ताराबाई ही थी. अगर वो ताराबाई ही थी तो आप यहाँ ताने बनाने में मशरूफ क्यों हैं? जाइए, फौज जुटाइए और पकड़िए उसे. इतना आसान नहीं है ताराबाई को पकड़ना. शेरनी है वो. अगर यकीन नहीं आता तो खुद आजमा कर देखिए. तूफान को मुट्ठी में समेट लोगे, लेकिन ताराबाई वो बवंडर है जिसे कोई छू भी नहीं सकता. निकम्मे, मक्कार होते हैं वो लोग जो दुश्मनों की तारीफ पे तारीफ करते रहते हैं और उनके हाथों कामयाबी कभी आती ही नहीं. हमें निकम्मा कह रहे हैं आप? आपने कौन से झंडे गाड़े हैं शहजादे? अब बस भी कीजिए. अगर वो ताराबाई ही थी तो उसने हमें क्यों बख्शा? हमारा इस्तेमाल करके वो कुछ भी हासिल कर सकती थी. उसूल नाम की भी कोई चीज होती है जो आप भूल रहे हो. दुश्मनों की औरतों की भी इज्जत करना छत्रपति शिवाजी राजे का उसूल था और ये उन मरहट्टों के रग रग में मिसाल बनकर रह गया है. खैर, ताराबाई को तो हम कभी ना कभी जकड़ ही लेंगे. तब तक हमें हमारे हौसले जिंदा दिल रखने होंगे. गडांनो, यंदा पेरणीसाठी गावाकडे जाणार का नाही? जावा, शेतावर राबा, पर समधी ऊस चवर लावून लवकर माघारी या. मोगली पिकाची कापणी करायची आहे ना. लवकर या समधी. बहिरजी, नेमका बेत तरी काय म्हणायचं? कुठे काय काय मी नाही. बस जरा वाच.
बसा 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 की. कसं आहे बहिरजी, संताजीरावांना आम्ही एकमेकांच्या नजरा वाचणारी माणसं. जग काय म्हणतं काय करतं या नामासनी काय फरक पडत नाही. संताजीरावांनी आमासनी स्पष्ट सांगितलं का आमचं नाव घेऊन औरंगजेबानं हल्ला करायचा कावा रचला होता. आपल्या नशिबानं काय वाईट घडलं नाही. आता तुमच्याबद्दल आम्ही काय केलं? नाही नाही काय केलं नाही सा, पण कुणीतरी आपल्या भावावर हल्ला करते म्हणल्यावर तुम्हाला राग येणार, तुम्ही डूक धरणार, हे चालायचंच. पण त्या परीस काहीतरी वेगळं शिजतंय तुमच्या मनात. काय जीव घेता काय आमचा? हा काहीतरी काय बोलताय सा? येतो आम्ही. काहीतरी हायच गाड्याच्या मनात. मुजरा महाराज, मुजरा राणी साहेब. यावे पंत. काय खबर? राणीसाहेब गजब आहे. खंडोपंत जुल्फिकाराच्या सावणीत जायला निघालेत. आम्ही त्यांना समजावलं पण ते ऐकतच नाहीये. खंडोपंत आमच्याच आज्ञेने चाललेत, काळजी नसावी. राणीसाहेब, अशा धामधुमीच्या काळात आपण कशासाठी पाठवत आहात त्यांना? राजे, एक संकल्प आहे मनी, आणि खंडोपंत तो तडीच नेतील असा विश्वासही आहे. आता त्या छावणीत काम पक्ष आहे. तो आपले असे कोणतेही संकल्प तडीस जाऊ देणार नाही. उलट खंडोंच्या जीवाला धोका होऊ शकतो राणीसाहेब. असं काही होणार नाही राजे. तो कामबक्ष खंडोपंतांच्या जीवावर उठला तरी जुल्फिकार तसं काही होऊ देणार नाही. आज त्या कामबक्ष शारीरावीपणामुळे जुल्फिकार एकटा पडलाय तिथे, आणि अशा काळात आपण त्याच्याशी सलगी करणं म्हणजे बुडत्याला काडीचा आधार वाटू शकतो. हे असं साध्य होईल? जरूर होईल राजे, आणि तो जुल्फिकार मराठ्यांच्या उपकाराखाली दबला जाईल. त्या कांबकसाठी आम्ही वेगळं जाळं विणून ठेवलंय. तो तिकडे त्या पिंजऱ्यात अडकलाय. तो कैदेत आहे ही वार्ता अजून औरंगजेबापर्यंत पोहोचली नाहीये. राजे, औरंगजेबापर्यंत ही वार्ता पोहोचेल म्हणून जुल्फिकार धास्तावलाय, आणि त्याच्या कैदेत कांबक्षही धास्तावलाय. आता आपण त्या दोघांच्याही गळ्यात दोऱ्या बांधून त्यांना हवं तसं नाचवू शकतो. यावे यावे नागोजीराव. विशाळगड आपली केव्हापासून प्रतीक्षा करतोय. आता दौलतीच्या कटकटी माग यायला येळ मिळतोय कुठं? नागोजीराव, अहो स्वतःच तुम्ही व्याप वाढवून घेतले. हो, पण तुम्ही स्वराज्याच्या कामात स्वतःच गुंतवून घेतले, हे एक कौतुकास्पद आहे. छत्रपतींच्या आशीर्वादानं जहागिरी मिळाली. आता नवा नवा मुलूक उस्तवार बघून घ्यायला पाहिजे का नाही? या बाबतीत खरंच कौतिक आहे बघा तुमचं. म्हणजे तशी आमासनी बी वतनदारी पटत नव्हती, पण तुम्ही वतन मिळवून अशी गडी बसवली का आमचा विरोध फार मावळला तिथं. फार औरंगजेबाच्या जबड्यात हात घालून आम्ही आमचा वतनाचा तुकडा काढून घेतला. सोडतो का काय? तुमच्या वतनाचा तुकडा नाही, स्वराज्याचा भाग आहे तो. स्वराज्याचा असं किती भाग पाडणारायचा? आज तुम्ही तुमच्या भागावर हक्क सांगतायसा, उद्या अजून कोणी उठल आणि तो बी हक्क सांगल.
असं प्रत्येकानं वाटून घेतलं तर स्वराज्य कसं उरायचं? अहो संताजीराव, अहो औरंगजेबाच्या ताब्यात असलेला मराठी मुलूक सोडवणं जास्त गरजेचं आहे. येन केन प्रकारे या भूमीला ते स्वातंत्र्य मिळते याचा आनंद आपल्याला असायला हवा. आम्ही तलवार गाजवली तर तिथं हक्क बी आम्हीच गाजवणार. आज आमचं काम बघून आमचे 10 भाऊबंद बी उठलेत. त्यासनी म्हणलं या औरंगजेबाच्या तावडीतून तुमचा हक्काचा मुलूक सोडवून. मग चांगलंच आहे की. आहे स्वराज्याचं असं तुकडं होऊ द्यायचं नाही. आम्ही छत्रपतींच्या आज्ञेनं हे काम करतोय. अमात्य, आमच्या कामात आम्हाला लुडबुड चालणार नाही. आमच्या भाऊबंदांचं कागूद सोडवायचंय. चिक्क तयार ठेवा. आता आम्ही हितच बसून समदा कारभार बघणार. अहो संताजीराव, ऐकून तर घ्या. संताजीराव, बघितलं दादासाहेब, हे जाणून बुजून आपल्याला वगळत्यात. अहो पावलो पावली इथं आपला अपमान होतो. या हा कोण नागोजी, याचा वकूफ काय? आणि ह्यो तुम्हासनी जो मानत नाही. बहिरजी, आपल्याला फक्त घरचं वास फिरलेलं दिसतात, पण त्याच्या आधी समजा घर फिरलेलं असतंय हे सत्य. हा अहो हेच तर म्हणत होतो ना बा आम्ही. अहो तुम्ही सरसेनापती, ते बी सगळ्या सौराज्याचं. त्यातल्या एका जागीरदारानं तुमच्या मोर टेंबा मिरवावा कशाला? मिरवू देत. त्यासनी बोलून उपयोग आहे का? ज्यांनी त्याच्या डोसक्यावर हात ठेवलाय त्यासनीच विचारला पाहिजे. धनाजीराव आणि नागोजीराव येणार आहेत. त्यांचाच सांगावा घेऊन आलोय. सोबत संताजीरावांनी यो खलिता दिला आहे आम्हासनी. राजांच्या नावाने आहे. पुन्हा नव्या वादळाची चाहूल, स्वराज्याला पुन्हा नवे ग्रहण. पंत, लवकरच पावसाळा सुरू होईल. रयतेला या काळात बी बियाणे दाना गोटा पुरवावा लागतो. खजिन्याची हालत काहीही असू द्या, मात्र हा पुरवठा कमी करू नका. जी राणे साहेब. पावसाळ्याचे हे 4 महिनेच शेतकऱ्यांच्या जगण्याची दिशा आणि दशा ठरवतात. आसमानी सुलतानी संकटांचा काळ आहे. त्यात आपल्या अडचणींचा डोंगर त्यांच्या समोर नको. राणे साहेब, काळजी नसावी. आम्ही सर्वतोपरी पुरवठा करू. राज्याची आमदानी चांगली झाली तर वसूलही वाढेल. सर्वांना तशा सक्त सूचना द्या की कुचराई नसावी. जी. मुजरा राणे साहेब. खंडोजी, आपण इकडे. धनाजीराव आणि नागोजीराव येणार आहेत. त्यांचाच सांगावा घेऊन आलोय. सोबत संताजीरावांनी यो खलिता दिला आहे आम्हासनी. संताजीरावांचा खलिता राजांच्या नावाने आहे. राज कुठे आहे ती? राजांना या आजारपणाच्या अवस्थेत तोशिष नको. आम्ही पाहू. पुन्हा नव्या वादळाची चाहूल, स्वराज्याला पुन्हा नवे ग्रहण.